जुन्या नाशिक परिसरात दिनांक 16 मे रोजी पहाटेच्या सुमारास संशयितांनी 4 ठिकाणी 9 मोटरसायकल, एक ट्रक तसेच 4 चाकी वाहनांना आग लावून जाळपोळ केली होती. तसेच जहांगीर कब्रस्तान जवळील एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याने त्याबाबत भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 174/2024 भादवी कलम 436, 435, 308 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री संतोष नरुटे, पोलीस निरीक्षक प्रशासन श्री विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व त्यांच्या सोबत असलेले पोलीस पथकाने वरील नमूद संवेदनशील गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना गुन्हा घडल्यापासून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने मानवी व तांत्रिक साधनांचा वापर करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला. सदर गुन्ह्यात संशयित नामे सनी संजय गावडे, वर्ष 28, राहणार पिंपळे गल्ली, मसूळ, नाशिक; प्रशांत बाळासाहेब फड, वर्ष 31, राहणार विद्यानगर, मखालाबाद, मसूळ, नाशिक; प्रवीण बाळू कराटे, वर्ष 24, राहणार विद्यानगर, मखालाबाद, मसूळ, नाशिक; आकाश राजू साळुंके, वर्ष 24, राहणार दत्त चौक, सिडको, नाशिक; विजय सुरेश लोखंडे, वर्ष 28, राहणार आडगाव, नाशिक यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना शनी शिंगणापूर येथून सापळा लावून ताब्यात घेण्यात आलाय. आरोपी क्रमांक 4 व 5 यांना नाशिक शहरातून रात्रीच्या अंधारातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा दहशत करण्याच्या हेतूने केला असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून यामध्ये त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत किंवा कसे याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्ह्याचा सविस्तर तपास श्री विक्रम मोहिते, पोलीस निरीक्षक प्रशासन हे करीत आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्री किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, डॉक्टर श्री सिद्धेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, गुन्हे शाखा भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस हवालदार सतीश साळुंके, पोलीस हवालदार संदीप शेळके, काय्यूम सय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश झुंद्रे, महेश बारेसे, नितीन भामरे, नारायण गवळी, सागर निकुंभ, धनंजय हासे, निलेश विखे, योगेश माळी, दयानंद सोनवणे, जावेद शेख यांनी पार पाडले. स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये 16 मेच्या मध्यरात्री काही मोटरसायकल तसेच एक टेम्पो यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये काही फुटेजेस मिळाले होते तसेच आरोपींच्या विषयी गोपनीय माहिती काढण्यात आली होती. या संपूर्ण तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्याअंतर्गत स्थापन करण्यात आलं होतं. या तपासामध्ये 5 व्यक्तींनी हा गुन्हा केल्याचं समोर आलेला आहे आणि या 5ही व्यक्तींना आज सकाळी शनी शिंगणापूर येथून अटक करण्यात आलेली आहे. 5ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. काय निष्पन्न झालं नेमकी कामून गाड्या जाळपोळ केली त्यांनी? यामध्ये परिसरामध्ये दहशत पसरवण्याचा प्राथमिक उद्देश आरोपींचा असं लक्षात येत आहे. आणखी याच्यामध्ये पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये अधिक बाबी निष्पन्न होतील.